राजकीय पक्षांनी आपापले निर्णय घ्यायचे असतात असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। कोण विजयी होणार हे जनता ठरवेल असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसनं बारामतीमध्ये दिलेल्या उमेदवारावर मुनगंटीवारांनी ही प्रतिक्रिया दिली। राजकीय पक्षांनी आपापले निर्णय करायचे असतात, त्या पक्षांनी जर तसा निर्णय केला असेल तर शेवटी जनता सार्वभौम आहे। जनतेच्या न्यायालयात कोण खरा त्यांचा उमेदवार आहे, कोण विजयी व्हावा हे तर जनता ठरवते। शेवटी एखाद्या पक्षाने आत्मघात करण्याचा संकल्प केला असेल तर आत्मघात करण्याची त्यांची इच्छा जनता पूर्ण करते। तर विकास लवांडेंनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्ज सभेतील एक व्हिडिओ जो आहे तो ट्विट करत सुनील तटकरेंवर निशाणा साधला। सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी तटकरे यांनी पटेल दोघे किती सिरियस आहेत असं म्हणत लवांडेंनी आता निशाणा साधलेला आहे। पाहूया। आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणकारी, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत। दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे। दादा शब्दाला जागणारे होते, दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही। दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते, माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। तर 2029 मध्ये विशाल पाटील खासदार नसणार असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। सांगलीच्या जतचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलं त्यांचा कार्यक्रम होणार असं पडळकर यांनी म्हटलंय। सोबतच 2029 मध्ये सांगलीत भाजपचाच खासदार झाला पाहिजे अशी शपथ घ्या असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। सांगलीत बोलताना गोपीचंद पडळकरांनी हा आवाहन केलं। पण जतचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलंय त्यांचा कार्यक्रम होणार आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो। कारण जतचं अध्यक्षपद घालवणं एवढं सोपं नाही, ते मला माहित नाही। ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार हे लिहून ठेवा। यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन। तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आपण ठरवलं पाहिजे आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याचे दोन्ही खासदार म्हणजे तिकडचा आणि इकडचा हे भाजपचेच असले पाहिजे। 2029 ला ही खुर्गात तुम्ही मनाशी बांधा, कारण पहिली निवडणूक आता लोकसभेची येणार आहे। त्या लोकसभेमध्ये आपण आपला भाजपचा खासदार निवडून कसल्याही परिस्थितीमध्ये द्यायचा, लोकांच्या मध्ये जायचं, केंद्राचं आणि राज्याचं सरकार जे काम करत आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपण स्थापना दिवशी आपण सर्वांनी शपथ घ्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। तर कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना आणि भाजपचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आणि भाजपच्या मनोमिलनामुळे पालिकेमध्ये तिन्ही सभापती बिनविरोध निवडून आलेत। स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी, शिक्षण समितीपदी भाजपचे अभिजित थरवळ, तर महिला बालकल्याण अध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका जाधव यांची वर्णी लागली। तर छत्रपती संभाजीनगरातील सिडको N12 यामध्ये कचरा डेपोला नागरिकांनी विरोध केलेला आहे। सिडकोच्या N12 या भागामध्ये पालिकेनं नवीन डेपो उभारण्याचं काम हाती घेतलंय, मात्र या विरोधात नागरिकांचा MIMचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। हा डेपो हटवण्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागली आहे। आज MIMनं आंदोलन केलं, यावेळेला इम्तियाज जलील देखील उपस्थित होते। परभणी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तरुणानं जलकुंभावर चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। पांगरा लासीना ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत गुन्हे दाखल करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली। तर नाशिकच्या गंगापूर रोडवरील काही जुने झाड तोडण्यावरून नागरिक आमने सामने आलेले आहेत। रस्त्यावरील मधोमध असलेलं झाड तात्काळ तोडण्याची काही नागरिकांनी मागणी केली आहे, तर हे जुनं झाड तोडू नये अशी मागणी करत काही नागरिकांनी झाडाखालीच प्रार्थना केली। तर नाशिकच्या गंगापूर रोडवरील तोड
झाडं जे आहे ते तोडू नये असं म्हणत पर्यावरण प्रेमी आमने सामने